बुधवारी सकाळी एक बातमी आली. मुंबईतल्या एका नामांकित शिक्षिकेला अटक झाल्याची. या अटकेमागचं कारण धक्कादायक आणि घृणास्पद होतं. आपल्याच शाळेतल्या मुलावर वर्षभर अत्याचार केल्याचा या शिक्षिकेवर आरोप आहे. ज्या शाळेत ती शिक्षिका काम करायची ती मुंबईतली नामांकित शाळा असून देशातल्या टॉप 5 शाळांमध्ये या शाळेचं नाव घेतलं जातं, अशी माहिती समोर आली आहे. याच शाळेत त्या शिक्षिकेकडून पेशाला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. कोणालाही कळू न देता शिक्षिकेकडून त्या अल्पवयीन मुलावर अत्याचार होत होते. 40 वर्षाची ही शिक्षिका त्या विद्यार्थ्यावर आकर्षित झाली. त्यानंतर शिक्षक असल्याचा फायदा घेऊन तिने त्या मुलावर अत्याचार करायला सुरुवात केली. तिच्याकडून सतत होणाऱ्या अत्याचाराला विद्यार्थी त्रासला होता. त्यानं शिक्षिकेला नकारही दिला, तरीही या शिक्षिकेचा विकृत प्रकार काही थांबला नाही. तिनं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलाला भाग पाडलं. कधी 5 स्टार हॉटेल, कधी एअरपोर्ट लॉज या ठिकाणी नेऊन त्याच्यावर अत्याचार केले. त्याला जबरदस्ती नशा करायला लावून ती त्याच्यासोबत हा सगळा प्रकार करत होती. मुलाची शाळा बदलल्यानंतरही शिक्षिकेने पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण आता ह्या विद्यार्थ्याच्या पालकांच्या तक्रारीवरून हा प्रकार वर्षभरानंतर समोर आला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलंय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सावधान महाराष्ट्र. मुंबईच्या दादरमधली ही शाळा देशातल्या टॉप 5 शाळेमध्ये येते. याच शाळेत एक 40 वर्षाची शिक्षिका विद्यार्थ्यांना इंग्लिश शिकवायची. डिसेंबर 2023 या शाळेत गॅदरिंगची तयारी सुरू होती. याच दरम्यान गॅदरिंगमधल्या सादरीकरणासाठी एक ग्रुप डान्स बसवण्यात आला होता. ती शिक्षिका त्या डान्ससाठी मुलांना मार्गदर्शन करायची. 8वी ते 10वीचे विद्यार्थी या ग्रुपचा भाग होते. मुलं शिक्षिकेकडून डान्स शिकत होते, पण तिच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. त्या डान्स ग्रुपमधल्या एका मुलाकडं ती आकर्षित झाली. त्यानंतर जानेवारी 2024ला या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याकडे शरीर संबंधाची मागणी केली. हे ऐकून मुलाला मोठा धक्का बसला. आपल्या शिक्षिकेकडून झालेली ही मागणी त्याला विचित्र वाटली. त्यानं तिला नकारही दिला, पण शिक्षिका काही थांबली नाही. वेगवेगळे मार्ग शोधून त्याला आपली मागणी पूर्ण करायला भाग पाडत होती. आपल्यासोबत होणारा हा प्रकार त्या 16 वर्षाच्या मुलाला आवडत नव्हता. त्यामुळं त्यानं शिक्षिकेला टाळायला सुरुवात केली. यानंतरही शिक्षिकेने आपले प्रयत्न काही थांबवले नाही. उलट मुलगा आपल्याला टाळतोय हे पाहून ती अजूनच चिडली. आता कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जे हवंय ते मिळवणारच, असा चंगस तिनं बांधला. नंतर तिनं आपल्या मैत्रिणीची मदत घेतली. तिनं आपल्या मैत्रिणीला ही सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा आपल्या मैत्रिणीला समजवायचं सोडून त्या महिलेनं तिची साथ दिली. शिक्षिकेच्या सांगण्यावरून या मुलाला फोन केला आणि त्याला कन्व्हिन्स करायला सुरुवात केली. शिक्षिकेच्या मैत्रिणीनेच विद्यार्थ्याला शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास कन्व्हिन्स केले आणि तिच्याशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं. आजकाल मोठ्या स्त्रिया आणि किशोरवयीन मुलं यांच्यात शरीर संबंध असणं हे कॉमन झालं आहे. ती शिक्षिका आणि तू एकमेकांसाठीच बनलेले आहात, असं शिक्षिकेच्या मैत्रिणीनं संबंधित मुलाला सांगितलं. तसंच त्याला खोट्या गोष्टी सांगून धमकवण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा इच्छा नसतानाही नाईलाजानं त्या मुलाने शिक्षिकेला भेटायचं ठरवलं. जानेवारी 2024 पहिल्यांदा या शिक्षिकेने या मुलावर अत्याचार केला. पण आपल्यासोबत जे घडलं त्याचा या मुलाच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. त्याला एन्झायटीचा त्रास सुरू झाला. जे काही झालं त्याचा त्याला मानसिक त्रास व्हायला सुरू झाला. त्याला शाळेत जायचीही भीती वाटायची. त्याने पुन्हा शिक्षिकेला टाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी या विद्यार्थ्याच्या मित्रमैत्रिणींच्या मदतीनं शिक्षिका त्याच्याशी संपर्क करायची आणि त्याला भेटायला बोलवायची. या सगळ्याचा आपल्याला त्रास होतोय, भीती वाटते, डिप्रेशन येते, असं त्या मुलाने त्या शिक्षिकेला सांगितलं. हे जे काही चाललंय ते थांबवा, अशी विनंतीही त्यानं केली. पण शिक्षिकेने त्याला एन्झायटीवरच्या गोळ्या दिल्या आणि ती त्याच्यावर अत्याचार करतच राहिली. जानेवारी 2024 पासून या शिक्षिकेने त्या विद्यार्थ्यावर अत्याचार केले. कधी मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये, तर कधी विमानतळावरच्या लॉजवर ती त्याला घेऊन जायची. या शिक्षिकेच्या विकृतीनं इतकं टोक गाठलं होतं की ते शरीर संबंध ठेवताना त्या मुलाला दारूसुद्धा पाजत होती, अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. त्या सगळ्याचा त्या मुलावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत होता. वर्षभर सुरू असलेल्या या घाणेरड्या प्रकरणामुळे त्याचं वागणं बदललं होतं. घरच्यांशी आणि त्याच्या मित्रांसोबतही त्यानं बोलणं कमी केलं होतं. आपल्या मुलाच्या वागण्यात बोलण्यात अचानक झालेला हा बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला. त्यांना त्याची काळजी वाटायला लागली. तेव्हा पालकांनी त्याला विश्वासात घेऊन काय झालंय ते विचारलं. तेव्हा वर्षभर आपल्यावर होणारा अत्याचार सहन करणाऱ्या त्या मुलाचा बांध फुटला. त्यानं हा सगळा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला.
त्याचं बोलणं ऐकूनही पालकांना मोठा धक्का बसला. पण यामुळं मुलाच्या शालेय शिक्षणात काही अडचण येऊ नये असं त्यांना वाटलं. शैक्षणिक वर्ष संपायला थोडेच दिवस बाकी आहेत. शिक्षिका आता आपल्या मुलाला त्रास देणार नाही असे या मुलाच्या पालकांना वाटलं. वर्ष संपल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाची शाळासुद्धा बदलली, पण तरीही या शिक्षिकेने मुलाचा पाठलाग काही सोडला नाही. तिनं तिच्याकडं काम करणाऱ्या एका कामगाराच्या मदतीनं या मुलाला पुन्हा एकदा बोलवलं. शाळा बदलूनही आपल्या मुलाचा त्रास कमी न झाल्यामुळं पालकांनी अखेर दादर पोलीस स्टेशन गाठलं. त्यांनी पोलिसांना झालेल्या प्रकारची माहिती देत शिक्षिकेच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षिकेला आता ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या शिक्षिकेचं लग्न झालं असून तिला 2 मुलंही असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अत्याचार झालेला मुलगा आणि त्याच्या पालकांकडून या संदर्भात शिक्षिकेच्या विरुद्ध दादर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकेवर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत कलम 4 व कलम 17 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसंच भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गतही विविध गुन्हे दाखल करण्यात आले. या महिलेच्या मोबाईलमधले चॅट, हॉटेल बुकिंग आणि डिजिटल पुरावेही ताब्यात घेण्यात आले. या महिलेच्या अत्याचाराला आणखी कोणी विद्यार्थी बळी पडलेत का याचा पोलीस शोध घेत आहे. सोबतच शिक्षिकेला मदत करणाऱ्या तिच्या मैत्रिणीलाही लवकर ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिसांनी सांगितलंय. मुंबईसारख्या ठिकाणी देशातल्या नामांकित शाळेत हा असा गलिच्छ प्रकार घडल्यामुळं मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सावधान महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.